हाय गायज, नव्या वाटामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आत्ता आम्ही बाहेर फिरायला आलो आणि उन्हाळा असल्यामुळे भरपूर गरम होत आहे आणि तळ्याकडे सुद्धा सगळ्या सीट्स अशा बसायला गरम झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आज आपण गार्डनमध्ये जाऊया. गार्डनमध्ये झाडांची सावली असल्यामुळे उन्हाचा तेवढा त्रास होत नाही आणि बसायला सुद्धा संध्याकाळचं खूप छान वाटतं तिथे. गार्डनकडे निघालोच होतो तळ्याच्या साईडने, पण तळ्याकडे लक्ष केलं तर तिथे पक्ष्यांचा मस्त असा थवा बगळ्यांचा आपलं खाद्य शोधत होता आणि खूप सुंदर असं दृश्य दिसत होतं. म्हणून मी तिथे थोडंसं शूट केलं आणि ते म्हटलं तुम्हालाही दाखवूया, म्हणून मी या व्हिडिओमध्ये ते सुरुवातीला टाकलं आहे. तर आम्ही गार्डनमध्ये आलो तर ना तिथे लहान मुलांचे खूप असे खेळ आलेले होते आणि मस्त मुलं एन्जॉय करत होते. इथे बघा वॉटर गेम आहेत, म्हणजे त्या पाण्यामध्ये जसं होडी चालवतात मोठी, तसंच छोट्या मुलांसाठी तिथे केलेलं होतं. त्यानंतर वेगवेगळे पाळणे आलेले होते मोठे. हे बघा इथे ट्रेन आहे. अशी खूप अशी सुंदर सुंदर अशी खेळणी आलेली होती. म्हणजे उन्हाळ्यामध्ये गार्डनमध्ये मुलांच्यासाठी एक मेजवानीच असते आणि खाण्याचे पदार्थसुद्धा तिथे आलेले होते. आम्ही मात्र जाता जाताच गेटच्या तिथूनच मोमोज म्हणजे नॉनव्हेज चिकन मोमोजची ऑर्डर दिलेली होती आणि आम्ही आतमध्ये फिरायला गेलो. हे सगळे खेळणी वगैरे मुलं म्हणजे बघितलं. मस्तपैकी आम्हीही एन्जॉय केलं, थोडंफार फिरलो आणि त्यानंतर आमची ऑर्डर येते का त्याची वाट बघत होतो. बघा किती मस्त मुलं एन्जॉय करतायत ते, कारण सगळ्याच प्रकारची खेळणी उन्हाळ्यामध्ये येतात, कारण उन्हाळ्यात सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि मुलं गरम होतं म्हणून बाहेर कुठेतरी फिरायला पालक घेऊन येतात आणि ते असं छान असं त्यांना एन्जॉय करायला सगळेच खेळ आलेले होते आणि वातावरणसुद्धा एकदम मस्त थंडगार होतं. अशा मस्त थंडगार आणि प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही ना चप्पल काढून अनवाणी चाललो, कारण अनवाणी चालणं हे चांगलं असतं डोळ्यांसाठी सुद्धा. आणि म्हणून आम्ही आता शहरामध्ये सकाळ सकाळी असं गवतावरती चालायला कुठे गवतच नसतं, पण इथे आता आपल्याला म्हटलं संधी आहे तर आपण अनवाणी चालूया, म्हणून आम्ही चप्पल बाजूला काढलं आणि मस्तपैकी अनवाणी फेरफटका मारलं आणि भरपूर फिरल्यानंतर भूक लागली आणि मग आम्हाला आमच्या ऑर्डरची आठवण झाली. पण ऑर्डर काही लवकर आली नाही. म्हटल्यानंतर मी मुलीला सांगितलं जरा जाऊन बघून ये, आणि ती गेली आणि तिने आणले मोमोज. पण मोमोज आणले, पण आम्ही जी ऑर्डर दिलेली होती ते आलेच नाहीत आणि हे फक्त तिलाच माहिती होतं. तर ती मला विचारत होती की टेस्ट चिकनची कशी लागते तुला म्हणून. तर मला कळतच नव्हतं, म्हणजे चिकनसारखी टेस्ट म्हटलं लागत नाही आहे याची. आणि खरंच ते व्हेज त्याने दिलेले होते, कारण म्हणाला नॉनव्हेज मोमोज करायला वेळ लागणार म्हणून. आम्ही मस्तपैकी मोमोजचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मी माझा प्लॅन होता मस्त तिथे गोळा बघितलेला होता, मी गोळा खायचा होता मला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे लहान मुलांसाठी खेळणे आलेले होते आणि मुलं खूप एन्जॉय करत होते. बघायला सुद्धा खूप मस्त वाटत होतं खरं. मी मोमोज फर्स्ट टाईमच टेस्ट केले होते आणि खरंच खूप छान टेस्ट लागली, अप्रतिम होते. मोमोजचा मस्तपैकी आस्वाद घेतला आणि त्यानंतर मग जो माझा प्लॅन होता गोळा खायचा, तर मग आम्ही तिकडे गेलो. आणि हो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना, प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तुम्हाला मोमोज आवडतात का, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे मोमोज आवडतात, व्हेज की नॉनव्हेज, तेही सांगा. चला आता जाऊयात मस्तपैकी थंडगार गोळा खायला. लहानपणी भरपूर आम्ही असे गोळे खायचो. तुम्ही खात होतात की नाही? कलर नाही, फ्लेवर असतो ना. वा, मस्तच लागला. लहानपणीची आठवण पुन्हा एकदा जागी झाली. या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबूयात. बाय बाय. पुन्हा भेटू आपण
नवीन ब्लॉगमध्ये. सी यू.